मेष राशी किंवा एरीज राशी यासाठी जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे रामेश्वरम, जे तामिळनाडूमध्ये आहे. तसेच सन किंवा सूर्य या ग्रहासंबंधी जर समस्या येत असतील किंवा लाईफमध्ये प्रॉपर डायरेक्शन्स मिळत नसेल, कॉन्फिडन्सची कमतरता जाणवत असेल, रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने योग्य ती डायरेक्शन मिळेल. रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे प्रभू श्री रामचंद्राशी कनेक्टेड आहे. दुसरी राशी जी आहे वृषभ, टॉरस, यासाठी जे सिम्बॉलाइज ज्योतिर्लिंग आहे ते आहे सोमनाथ. जर चंद्रमा किंवा मून ॲप्लिकेशनमध्ये आहे, जसे की मेंटल स्ट्रेस, मेंटल डिप्रेशन्स, एन्झायटीज, मानसिक अशांतता या संबंधी जर समस्या जाणवत असेल तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शनाने निश्चितच फायदा होतो. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे प्रभू श्री कृष्णाशी कनेक्टेड आहे. मिथुन राशी किंवा जेमिनी यासाठी जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे नागेश्वरम, जे गुजरात स्टेटमध्ये आहे. तसेच काही जे कालसर्प दोष संबंधी प्रॉब्लेम्स असतील, राहू संबंधित प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, दर्शन घेतल्याने निश्चितच लाभ होतो. फोर्थ साईन कॅन्सर, कर्क राशी यासाठी जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे ओंकारेश्वर, मध्य प्रदेश स्टेटमध्ये आहे. ज्यांना मानसिक अशांतता, फॅमिली ट्रबल्स, कुठल्याही प्रकारचे आध्यात्मिक किंवा कुठल्याही प्रकारचे नॉलेज किंवा ज्ञानची प्राप्ती करायची आहे, तसेच ज्यांना ज्युपिटर किंवा गुरु संबंधी काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, त्यांनी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन अवश्य करावे. पाचवी राशी जी आहे सिंह राशी, लिओ साईन जे सिम्बॉलाइज करेल वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, जे की झारखंडमध्ये. सन सूर्य ग्रहासंबंधी काही अडचणी आहेत, समस्या आहेत. संतती, मूल बाळ संबंधी काही इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, चाइल्ड रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. तसेच पास्ट लाईफ जे कर्माज आहेत या मुळे काही जर प्रॉब्लेम्स असतील तर यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्याने निश्चितच चांगला लाभ होतो. सिक्स्थ राशी जी आहे कन्या राशी, वर्गो, यासाठी जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे मल्लिकार्जुन. जे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जे आहे, ज्यांना मर्क्युरी किंवा बुध रिलेटेड समस्या आहेत, प्रोफेशन, व्यवसायामध्ये जर प्रॉब्लेम्स जाणवत असतील, जे आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचे दर्शन घ्यावे, त्यांना निश्चितच यापासून चांगला लाभ मिळतो. महाकाल ज्योतिर्लिंगचे माहिती सांगा. सातवी राशी जी आहे सेवन, जे तुला राशी आहे, लिब्रा साइन, इट इज कनेक्टेड टू महाकालेश्वर. इट इज कनेक्टेड टू महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकाल किंवा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे हे उज्जैन, मध्य प्रदेशमध्ये
फिअर रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, विनाकारण भीती वाटणे, सॅटर्न किंवा शनी संबंधी जर काही समस्या अडचणी असतील, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगची माहिती सांगा. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे हे महाराष्ट्रामध्ये आहे. वृश्चिक राशी किंवा स्कॉर्पिओ साइन इज कनेक्टेड टू घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. मार्स, मंगळ आणि केतू यामुळे जर काही समस्या येत असतील, ॲक्सिडेंटची भीती वाटणे, वारंवार होणारे ॲक्सिडेंट्स, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगची माहिती सांगा. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग जे आहे हे सजॅटेरियस धनु राशीशी कनेक्टेड आहे. धनु राशीचे जे पर्सन्स आहेत त्यांनी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन घ्यावे, किंवा ज्यांना आयुष्यामध्ये स्पिरिच्युअली अपलिफ्ट व्हायचं आहे किंवा आध्यात्मिक मार्गांसाठी, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे एक अतिशय पॉवरफुल ज्योतिर्लिंग आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्याने निश्चितच फायदा होतो. भीमा शंकर ज्योतिर्लिंगची माहिती सांगा. शंकर ज्योतिर्लिंग जे आहे हे कॅप्रिकॉन किंवा मकर राशीशी जोडलेले आहे. लाईफमध्ये बरेचशा वेळेस हार्ड वर्क करून किंवा बरेचशा समस्या येत असतील, प्रॉब्लेम्स येत असतील, अडचणी येत असतील, तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाने आपणास निश्चितच चांगला फायदा होतो. केदारनाथ ज्योतिर्लिंगची माहिती सांगा. केदारनाथ ज्योतिर्लिंग जे आहे हे उत्तराखंडमध्ये आहे. कुंभ राशी जी आहे, ॲक्वेरियस साइन जे आहे ते या केदारनाथ ज्योतिर्लिंगला सिम्बोलाइज करते. हे जे आहे स्पिरिच्युअल नॉलेज अक्वायर करण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी ज्योतिर्लिंगच्या दर्शनाने आपणास निश्चितच चांगला फायदा होतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगची माहिती सांगा. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे हे महाराष्ट्र, नाशिक जवळ जे त्र्यंबकेश्वर आहे येथे असून हे ज्योतिर्लिंग पायसेस मीन राशीशी कनेक्टेड आहे. मीन राशीला सिम्बोलाइज करते. येथे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही मूर्ती जे आहेत यांचे साक्षात अस्तित्व या ज्योतिर्लिंगमध्ये आहे. किंवा शुक्र डेबिलिटेड असेल, त्यामुळे जर समस्या प्रॉब्लेम्स येत असतील, आर्थिक किंवा मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स, तसेच आध्यात्मिक ज्ञान आणि मोक्षप्राप्ती साठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाने आपणास निश्चितच फायदा होईल. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम.